मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सेट एक्झाम 7 एप्रिल 2024 मध्ये झाली होती. मित्रांनो, पेपर सेकंड इकॉनॉमिक्स या पेपरचे आन्सर की आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहे. मित्रांनो हे फायनल आन्सर असेल. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ स्टार्ट करू. फर्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, हे बघा. प्रदूषण हवन परिकल्पनेनुसार बहुराष्ट्रीय कंपन्या डॉट डॉट असलेल्या देशामध्ये प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक करण्याचे पर्याय निवडतात. याचं उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन बी सर्वात कमी पर्यावरणीय मानके किंवा सर्वात जास्त. हे उत्तर आहे मित्रांनो, याचं ऑप्शन बी. पर्यावरणीय अर्थशास्त्र डॉट डॉट या प्रश्नाचा समावेश होतो. याचं उत्तर ऑप्शन सी. 3 नंबर क्वेश्चन, डॉट डॉट पद्धत व्यक्तींना थेट प्रश्न विचारते की पर्यावरणीय संसाधनासाठी किती पैसे देण्यात इच्छुक आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. आन्सर आहे मित्रांनो. दोष वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये सरकार कशा प्रकारे हस्तक्षेप करते. याचं उत्तर ऑप्शन बी. राष्ट्रीय हवामान बदल धोरणाचा भाग म्हणून भारत सरकार 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेची स्थापित क्षमता डॉट डॉट पर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी, 350. हे उत्तर आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड साठी सूचित करणारा महत्वपूर्ण घटक डॉट डॉट हे आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. आर्थिक विकासाशी 2012 संबंधित लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाच्या खालील विशिष्ट टप्प्याचा विचार करावा. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. आन्सर आहे याचं. खालीलपैकी कोणते अभियान NAPCC अंतर्गत येत नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. मित्रांनो, हे फायनल आन्सर आहे. फायनल आन्सर मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. सर्व ॲक्युरेट आन्सर आहे मित्रांनो. 2011 मध्ये फक्त डॉट डॉट राज्य लिंग गुणोत्तर अनुकूल होते. प्रति 1000 पुरुषामागे 1084 महिला होत्या. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. हॅरिस टोड्रो प्रतिमान डॉट डॉट याच्यातील परस्पर संबंधाने वर्णन करते. याचं उत्तर ऑप्शन डी. जोड्या जुळवा. आता याचं सार्वजनिक वस्तू क्लब वस्तू, सामायिक संसाधने, खाजगी वस्तू याचं जोड्या जुळवायचं आहे. याचं उत्तर काय आहे ऑप्शन सी. 12 नंबरचं क्वेश्चन आहे मित्रांनो, याचं जोड्या जुळवा. समान निरपेक्ष त्याग, समान प्राणाशी त्याग, हे याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी. उत्तर आहे याचं. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यामधील समस्तर आडव्या हस्ताक्षरासाठी विविध निष्कर्ष त्याचे 12 अंक सुचवण्यात आलेले आहेत. त्यानुसार पुढील निष्कर्ष आणि 12 अंक यांच्या जोड्या जुळवा. याचं जोड्या जुळवायचं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार वित्तीय वर्ष 2023-24 ची राजकोषीय तूट स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या डॉट डॉट अंदाजित आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. उत्तर आहे याचं. वाईजमन फिकॉक प्रमेयानुसार विस्थापन परिणाम म्हणजे काय. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. उत्तर आहे याचं. मिश्र वित्तीय धोरणाच्या संदर्भात विवेकाधिष्ठ वित्तीय निर्णय आणि स्वयंनिर्मित वित्तीय प्रक्रियेच्यात मिश्रणास डॉट डॉट असे म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. उत्तर आहे याचं. शून्य आधारित अर्थसंकल्पनाची अंमलबजावणी सर्वप्रथम कोणत्या देशात केली गेली. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. अमेरिका. खालीलपैकी कुठल्या घटकांचे पर्यवसान महागाईत अधिक प्रमाणावर होते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. उत्तर आहे याचं. लोकशाही विकेंद्रीकरण ही संकल्पना भारताच्या संदर्भात कोणी प्रचारात आणली. याचं उत्तर आहे ऑप्शन 19 नंबरचं क्वेश्चन आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. पुढीलपैकी कोणता कर हा अधिक प्रतिगामी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. उत्तर आहे याचं. वस्तू व सेवा कर. खालीलपैकी कोणी बेरोजगारी
कमी करण्यासाठीच्या सक्रिय राजकोषीय धोरणाचे पुरस्कार केला होता. याचे उत्तर ऑप्शन बी. पैशांच्या पुरवठ्याच्या एज सिद्धांतामध्ये पैशांच्या पुरवठा हे डॉट डॉटचे फलन असतो. याचं उत्तर ऑप्शन डी. ऑप्शन डी उत्तर याचं. ओकुनचा नियम असे प्रतिपादित करतो की एक अतिरिक्त बेरोजगारचे बिंदू हा डॉट डॉट स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP खर्च करतो. याचं उत्तर आहे ऑप्शन 2%. 2% हे उत्तर आहे याचं. खाली जोड्या जुळवा. 24 नंबरचं क्वेश्चन आहे. याच्या जोड्या जुळवायचे तुम्हाला. ऑप्शन सी हा उत्तर याचं. पुरवठ्याच्या बाजूच्या अर्थशास्त्रातील तत्वे डॉट डॉट यावर भर देतात. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. भाऊ मोलाच्या पैशाच्या व्यवहार हेतूच्या मागणी सिद्धांत हा निश्चित केन्सच्या सिद्धांतावरील सुधारणा आहे. जेथे केन्सचा सिद्धांत असे प्रतिपादित करतो की डॉट डॉट हे याचे ऑप्शन नंबर बी उत्तर आहे. 27 नंबर. विस्तारात्मक मौद्रिक धोरणामुळे उत्पन्न पातळी डॉट डॉट आणि असमतोल व्याजदर डॉट डॉट. याचं उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर आहे याचं. वाढते कमी होते. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पादन पद्धतीप्रमाणे प्रत्येक व्यवसाय संस्थेने उत्पादित केलेल्या उत्पादनाचे मूल्य हे डॉट डॉट असते. याचं उत्तर ऑप्शन सी उत्तर आहे याचं. 29 नंबर. याचं उत्तर आहे मित्रांनो 29 नंबर. हे बघा याचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर आहे याचं. 30 नंबरचं क्वेश्चन आहे. सुरक्षित आणि जोखीमच्या मालमत्तेच्या संतुलित संयोजन ही संकल्पना डॉट डॉट शी निगडीत आहे. याचं उत्तर ऑप्शन बी. 31वा क्वेश्चन आहे. उपभोग फलन सी. बघा मित्रांनो याचं आन्सर तुम्हाला डायरेक्ट सांगतो कारण व्हिडिओ जास्त लॉंग होईल म्हणून, त्याच्यामुळे मी लवकरात लवकर आन्सर तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय मित्रांनो. ऑप्शन बी उत्तर आहे याचं. 32वा क्वेश्चन आहे. याचं आन्सर आहे सी. आणि जर हे बघा 33वा क्वेश्चन आहे. याचं आन्सर आहे सी. बघा मित्रांनो तुम्ही महत्तम करू इच्छित असलेल्या फलन याचं उत्तर आहे ऑप्शन मित्रांनो ऑप्शन ए. बघा मी हे तुम्हाला रीड करून दाखवत नाही कारण जास्त लॉंग व्हिडिओ होणार आहे. हे ॲक्युरेट आन्सर तुम्हाला टिक करून दाखवतो मित्रांनो. याचं आन्सर 35वा क्वेश्चन आहे. याचं आन्सर आहे ए. 36वा क्वेश्चन आहे. 36वा क्वेश्चनचं आन्सर आहे ए. आणि खालीलपैकी कोणती निर्देशकांच्या पर्याप्ततेची चाचणी नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर आहे याचं. भूमितीय माध्यमाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. गणितीय माध्यम मध्यकाच्या आणि बहुलक यादीतील अनुभवजन्य संबंध खालीलप्रमाणे व्यक्त करता येतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जर 3 फारसे एकदाच फेकले तर तिथे मिळणारे परिपूर्ण परिणाम किती असतील. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. खालीलपैकी कोणते गैरसंभाव्य त्या नमुना निवड पद्धती नाही. याचं उत्तर ऑप्शन सी. स्थिरतेची चाचणी घेण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. खालीलपैकी कोणत्यासाठी 2SLS पद्धत सर्वात योग्य अंदाज पद्धत आहे. याचं उत्तर ऑप्शन डी उत्तर आहे ऑप्शन. नमुना सहसंबंध गुणाकारांची लक्षणेच्या तपासण्यासाठी खालीलपैकी कोणत्या सूत्राचा वापर केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. 45वा क्वेश्चन आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. 46वा क्वेश्चन आहे. रोलांड कोच यांच्या मते उद्योग संस्था का अस्तित्वात असतात. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. उत्पादन शक्यता वक्र अंतवक्र का असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर आहे याचं. हे ॲक्युरेट आन्सर आहे मित्रांनो. एका वस्तूच्या दुसऱ्या वस्तूचे असलेले सीमांत पर्यायता दर का घटतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. गिफेन वस्तूच्या बाबतीत ऋण उत्पन्न परिणामा डॉट डॉट असतो. याचं उत्तर ऑप्शन बी पेक्षा जास्त. जर कोणत्याही व्यक्तीचे समाधानात घट न करता एका व्यक्तीच्या समाधानात वाढ घडवतात येत असेल तर त्याच डॉट डॉट असे म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर आहे मित्रांनो याचं. आर्थिक खर्च म्हणजे काय. आर्थिक खर्च म्हणजे याचं उत्तर आहे आर्थिक खर्च. याचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर आहे याचं. खालीलपैकी कोणते विधान
कॉल्डोर हिग्स हिग्स निष्क्रियाबद्दल खरे आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर आहे ऑप्शन. समजा उद्योगात 2 पिढ्या आहेत. पहिल्या पिढीच्या 5 रणनीतीमधून निवड करायची आहे आणि दुसरी पिढी 6 खुल्या हे बघा मित्रांनो, हे जास्त लॉंग क्वेश्चन आहे. मी फक्त आन्सर तुम्हाला टिक करून दाखवतो. ऑप्शन डी आन्सर आहे. कोणत्या परिस्थितीत नफा अधिकतम होतो? याचं उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर आहे याचं. खाली कोणते भव्य उपयुक्तता शक्यता सीमेने दर्शवले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर आहे याचं. उद्योजकाद्वारे साठा करण्याचे धोरण वापरण्याचे काय कारण असते? याचं उत्तर आहे ऑप्शन ए. डॉट डॉट म्हणजे देशाचे मध्यवर्तीय बँकेचे आपल्या परकीय चलन बाजारातील हस्तपेक्षाच्या मुद्रा पुरवठ्यातील प्रभाव रद्द करण्यासाठी केलेल्या कारवाईचे संदर्भ आहे. याचं उत्तर ऑप्शन ए उत्तर आहे याचं. स्थूल देशांतर्गत उत्पादन संकोच मध्ये समाविष्ट असलेल्या वस्तू समुच्चय यामध्ये डॉट डॉट याचा समावेश होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर आहे याचं. पैशांच्या संकुलित मापासाठी खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. बँकेने इतर बँकांमध्ये ठेवलेली ठेवी. 60 नंबर बँक आणि बँकेतर वित्तीय संस्था यामध्ये वेगळेपण काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. 61वा क्वेश्चन आहे मित्रांनो. याचं आन्सर आहे सी. 62 क्वेश्चन आहे. कोणते विधान रेपो दरातील वाढीच्या परिणामाचे अचूक चित्र देते? याचं उत्तर आहे ऑप्शन ए. भांडवल बाजार डॉट डॉटच्या कर्ज देणे आणि कर्ज घेण्याचे व्यवहार करतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. खालीलपैकी कोणती सेवा भांडवली बाजार पुरवत नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. म्युच्युअल फंड उद्योगाच्या क्षेत्रातील पहिले पाऊल भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने डॉट डॉटच्या स्थापनेने केले होते. याचं उत्तर आहे सी. 66वा क्वेश्चन आहे. पैशांच्या पुरवठ्यात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन ए. आंतरबँक ठेवी. 67 नंबर. संरक्षित व्याज समता प्रमेय हे डॉट डॉट विचारात घेते? याचं उत्तर आहे ऑप्शन ए. 68वा क्वेश्चन आहे. 1992 मध्ये भारताने LERMS चा अवलंब केला? याचं उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर आहे याचं. ऑप्शन सी. देशांतर्गत चलनाचे अवमूल्यन व्यापार तूट दूर करण्यास मदत करेल जर वस्तू स्वरूपाचे असतील तर? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. ब्रिटिश बँकर्स असोसिएशन वेगवेगळ्या मुदतीच्या सर्व भिन्न रोख्यासाठी प्रमाणित दरासाठी येते. हे सामान्यतः डॉट डॉट म्हणून ओळखले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर आहे. 71वा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते देयक हे व्यवहार तोलाच्या चालू खात्यात समाविष्ट होत नाही? याचं उत्तर ऑप्शन डी. 2 वेगवेगळ्या बाजारपेठेतील कोणते एक समान वस्तूच्या वेगवेगळ्या किमती करवतात? याचं उत्तर आहे ऑप्शन सी. हे उत्तर आहे याचं. ऑफर वक्र मागणी आणि पुरवठा या दोन्ही घटकांचा समावेश करतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर आहे याचं. ऑप्शन ए उत्तर आहे याचं. जोड्या जुळवा. 74 क्वेश्चन आहे. याचं जोड्या जुळवायचं आपल्याला. ऑप्शन ए उत्तर आहे याचं. आंतरराष्ट्रीय आर्थिक सिद्धांत हे तपासतो? हे याचं आन्सर आहे ऑप्शन डी. बंद अर्थव्यवस्थेत देशाच्या उत्पादनाची शक्यता सीमा ही डॉट डॉट आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. तुमच्या स्थानिक आर्थिक मालमत्तेचे रूपांतर विदेशी आर्थिक मालमत्तेचे आणि त्या उलट बाजारांनी निर्धारित विनिमय दरात करणे म्हणजे काय? याचं उत्तर आहे ऑप्शन सी. भांडवल खाते परिवर्तनीय. आता हे उत्तर याचं. पुढीलपैकी कोणती विधाने गणती निर्देशकांच्या मर्यादा सुचवतात? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. जर उत्पादन फलन घटते अनुमाप दर्शवत असेल तर लोकसंख्येतील वाढ पुढील परिस्थिती दर्शवते? याचं उत्तर आहे ऑप्शन सी. 3 पैकी केवळ 2 शाश्वत विकासाची ध्येय साध्य केल्यानंतर पुढीलपैकी कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण होईल? याचं उत्तर आहे ऑप्शन सी. सामाजिक आर्थिक. हे उत्तर आहे याचं.
पुढीलपैकी कोणते सिद्धांत अवलंबिता सिद्धांताशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. श्रमाची उत्पादन लवचिकता याचं उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर आहे याचं. जर अर्थव्यवस्थेच्या गुंतवणूक याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए. ॲडम स्मिथ यांच्या मते डॉट डॉट यामध्ये परस्पर अवलंबित असते याचं उत्तर आहे ऑप्शन हे ए उत्तर आहे याचं. पाल्मा गुणोत्तर म्हणजे काय? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. शुपिटर यांच्या आर्थिक वृद्धी प्रतिमानुसार पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी हे उत्तर आहे याचं. हॅरोन यांच्या मते जर डॉट डॉट तर तांत्रिक बदल तटस्थ असतो त्याचं उत्तर आहे या क्वेश्चनचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर आहे याचं. 2019 मध्ये खाली कोणत्या बँकांचे बँक ऑफ बडोदा मध्ये विलीकरण करण्यात आले होते? याचं उत्तर आहे मित्रांनो देना बँक. हे देना बँक आणि विजया बँक हे एकत्र करण्यात आले होते मित्रांनो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी हे उत्तर आहे याचं. किसान क्रेडिट कार्ड योजना डॉट डॉट याद्वारे सुरू करण्यात आली. किसान कार्ड याचं उत्तर आहे ऑप्शन ए. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम वार्षिक आर्थिक विवरणाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. खालीलपैकी कोणते भारतातील कृषी गणनेचे मुख्य उद्दिष्ट आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी उत्तर आहे याचं. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए. आणि गरीब सुरक्षित कुटुंबात त्यांच्या आरोग्यावरील खर्चासाठी आर्थिक संरक्षण प्रदान करणे. ऑप्शन ए उत्तर आहे याचं. भारतातील पहिली राष्ट्रीय गुंतवणूक आणि वस्तू निर्माण क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश. 94 क्वेश्चन आहे मित्रांनो. याचं आन्सर आहे ऑप्शन डी 95. याचं उत्तर आहे ऑप्शन सी 96. उत्तर वर्ष 2023 मध्ये भारताच्या आर्थिक स्वतंत्र निर्देशकांच्या प्रांतात डॉट डॉट होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. खालीपैकी कोणते वाक्य चूक आहे? 97 क्वेश्चन. खालीपैकी कोणते वाक्य चूक आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर आहे याचं. खालीपैकी कोणते आयामी दारिद्र्य निर्देशांक मोजण्याचे योग्य सूत्र आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर आहे याचं. 99 वर्ष 2023 मध्ये भारताचे बाजार भांडवल डॉट डॉट होते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर आहे याचं. 100वा क्वेश्चन आहे शेवटचा क्वेश्चन. खालीपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. वर्ष 2022 मध्ये भारतामध्ये रस्त्याचे जाळे जगात दुसरे सर्वात मोठे होते. याचं उत्तर हे आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला केमिस्ट्री या पेपरचं आन्सर आपल्याला बघायचं मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.